नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? बघा मित्रांनो, मी चाललो घराकडे आता. म्हणजे मी आलो होतो आयुर्वेदिक औषधी गोळ्या करण्यासाठी. हे बघा इथे रेल्वे ट्रॅक आहे. दाखवलं आता, एक व्हिडिओ काढला होता, त्याच्यामध्ये दिसेल ते तुम्हाला. आता मी चाललो घराकडे. मला काही औषधी सापडलीच नाही आयुर्वेदिक. तर इथं दलदल जायचं तिथं पाहासाठी आलतो औषधी. सापडलीच नाही मला औषधी. म्हणजे आमचा एक भाऊसारखा एक मित्र आहे माझा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये रवींद्र पिंजरकर त्यांची नावं. आणि का म्हणते पुन्हा पुण्यामध्ये राहते एक माझा मित्र. आम्ही त्यांना आम्ही बळीराम पाळे मामा म्हणतो. तर त्यांनासुद्धा लागत होती थोडीशी औषधी. तर आलो होतो, त्याच्या बहिणी जमलंच नाही. तर चाललो आता घराकडे. आता हे बघा पांढरण रस्त्याने चाललो घराकडे. अशा प्रकारे पांढरण रस्ता आहे. आता थांबून का फायदा म्हणलं, पाळे मामांना फोन लावला, व्हिडिओ कॉल केला होता, त्यांना दाखवलं लाईव्ह. पहा म्हणलं औषधीच नाही म्हणलं. तर रवींद्र भाऊंनासुद्धा कॉल केला होता, पण त्यांचा कॉल काही लागलाच नाही. काय आहे का फरक, व्हिडिओ कॉल लागलाच नाही. फोन लावता, फोनही लागत नाही त्यांचा. तर चाललो आता मी घराकडे. हे बघा आता हे पावरातलं हे खोपडी घरच समजा. गावात असे लोक घरं बनवते, काही सामान सुमान ठेवते, पाण्यापावसाचं उभं राहता येते. अशा प्रकारे बघा आता शेतातल्या मशागती होऊ नये लोकांच्या. हे बघा इकडे सुद्धा मस्त झाड आहे, आपलं चिंचेचं झाड आहे. ट्रॅक्टर उभं आहे मस्तपैकी, पाहून घ्या. असं आता वातावरण आहे. आता चाललो आता मी पांढर रस्त्यानं. आता आलो, पण आता का जमलंच नाही मग. का थांबायचं म्हणलं. आता चाललो आता घराकडं. पाहून घ्या इकडं अशा प्रकारे मस्त वातावरण आहे. कारण कसा झाला मित्रांनो तुम्हाला सांगतो पहा. आता परवा त्या भावाने फोन लावला आणि सांगितलं का तुमच्याकडे वनस्पती आहे म्हणजे तालीमखाना वनस्पती. तर मला ते वाळवून काढून बारीक करून 1 किलो पाठवा म्हणे. तर पाठवतो म्हणलं. आपल्या अनेक संकट काळात त्यांनी मला मदत केली, पैशाची मदत केली होती अनेक वेळा, आणि आयुर्वेदिक औषधींचीसुद्धा मदत केली. तर कृतज्ञता पाळून त्यांना औषधी आपण का नाही पाठवायची म्हणलं. म्हणून मी आलो होतो औषधीसाठी. पण ते झाले निराशा, जमलंच नाही, सापडलीच नाही औषधी. आलतो पण असं आहे, जमलंच नाही. आता काय म्हणा. त्यानंतर मग त्याच संध्याकाळी पाळी मामांना फोन लावला. त्यांनासुद्धा सांगितलं औषधी आणायसाठी चाललो म्हणलं. तर तुम्हाला गिन लागते का म्हणलं औषधी. त्यांनीसुद्धा सांगितलं हो जमते म्हणे, अर्धा किलो पाठवून द्या म्हणे. हात दुखून येतं काम का, अर्धा किलो पाठवून द्या म्हणे. तर त्यांनासुद्धा अर्धा किलो लागत होती. जमलंच नाही. आता काय करते. आता हात काऊन दुखत आहे का मग, उष्णतेने बाहेर हात दुखते काम का, हात दुखत नाही. हे बघा हे आमच्या काळेवाल्या काकाचं वावर हो. त्याने इकलं खरं इकलं वावर. हा आंबा मस्तपैकी आंबा आहे. आमच्या लहानपणी खूप आंबे आहे. आंब्याच्या वजनानंच झाड खाली, आपले फांदे खाली पडे. पण यावर्षी आता 10-12 झाले वर्ष, 15 झाले वर्ष का काय जास्त झाले का, एक आंबा लागत नाही. लागते 10-12 आंबे. ते का म्हणते ते वानरं खाऊन टाकते, नाही तर पक्षी मक्षी खाऊन टाकते. पहिले तिकडे मस्त होती आंबे, भक्कम आंबे लागे ते आंबे, भक्कम आंबे खावला. आता काय आंबेच भेटत नाही. असं आहे, लहानपणासारखे भेटत नाही. आता ते भेटते बाजारातले बीस लावून पिकवलेले आंबे भेटते आता. असं आहे ते. आता तुम्हाला एक घर दाखवतो पाहता वावरातलं जाता जाता. गोठ आपलं बघा फार्म हाऊस. आम्ही त्याने फार्म हाऊसच समजतो, फार्म हाऊस नाही गोठाच हो. थांबा दाखवतो, आलं पा. हे बघा फार्म हाऊस असल्यामुळे, फार्म हाऊस नाही गोठा वावरातला रानातला. पाहून घे अशा प्रकारे हा गोठा आहे. ढोरं बांधते वावरात. चला भावा बहिणींनो, व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा. नमस्कार.